तर इथं आपला दोडका हा खिसून तयार आहे. त्यानंतर इथं आलं लसूण आणि हिरवी मिरची हे वाटून तयार आहे. तर आता आपण फोडणी करूया. इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल घालून घेतलं. जास्त तेल नाही टाकायचं आहे. आता आपल्याला इथं जिऱ्याची फोडणी द्यायची. तेल गरम झालंय. जिरे टाकले. आता आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट. व्यवस्थित परतवून घ्यायचं. कढीपत्ता टाकला. ही दोडक्याची चटणी भाजीपेक्षा ना दोडक्याची चटणी खूप छान लागते. आता याच्यामध्ये थोडंसं धना जिरा पावडर, थोडंसं लाल तिखट नाही सॉरी हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ. आता हे परत व्यवस्थित हलवून घ्यायचं. मध्ये थोडंसं पाणी. दोडक्याला पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं. नाही टाकलं तरी चालेल, अंदाज घेत बघत थोडंसं लागलं तर टाकायचं. अगदी शिंतोडा मारायचा पाण्याचा. हे व्यवस्थित आता डोक्याचा पीस घालून घेतला. आता व्यवस्थित हलवायचं आणि हे थोडं शिजत आल्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. शेंगदाणे भाजून घेतलेले. त्याला शिजायला वेळ नाही लागणार, कारण दोडका खिसून घेतला. झाकून ठेवूया. एक 5 मिनिटांनी आपण चेक करूया. आता हे बघा, त्याच्यातलं पाणी आता आटत आलंय. थोडं अजून हे सुकं झालं पाहिजे. आता ह्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट. आता हे परत मी झाकण लावून ह्याला परत ठेवणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून आता ह्याला परत झाकण लावून ठेवूया. आता एक 2 ते 3 मिनटं फक्त असू दे. तसा तर शिजलेलाच आहे हे दोडका. थोडा एक 2-3 मिनटं शेंगदाण्याचं कूट आणि ते एकजीव होऊ दे, मग बघूया. हे बघा, आता आपला दोडका व्यवस्थित शिजलेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्याला सर्व करून घेते.